नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवणातील एक छान झटपट होणारा पदार्थ बनवणार आहोत आणि अगदी सहज कुणीही बनवू शकेल असा हा पदार्थ आहे। वर्षभर टिकतो, करायला सोपा आहे, नक्की एकदा करून पहा। तर इथे आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे 1 वाटी। आता मी इथे 1 वाटी तांदळाच्या म्हणजे पिठाचा हा पदार्थ बनवत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्तही प्रमाण घेऊ शकता। तर हे पीठ चाळून घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ कसं बनवलं तर तुम्हाला सांगते। रेशनचे तांदूळ घेतले, एक 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले, नंतर सुकवले आणि गिरणीवरून दळून आणले। तर तेच हे पीठ आपण घेत आहोत। तुम्ही विकतचं पीठ देखील घेऊ शकता। आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। तर 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण पाणी सुद्धा मोजून घेणार आहोत। तर सुरुवातीला मी थोडंसंच टाकते पाणी, म्हणजे एकदम नाही टाकायचं, कारण काय होतं खूप जास्त पाणी टाकलं तर याच्या गुठळ्या तयार होतात आणि मग त्या लवकर फुटत नाहीत किंवा मिक्स होत नाहीत। थोडं थोडं पाणी करून टाकायचं। खूप सोपा पदार्थ आहे। आता अजून आपण पाणी घेणार आहोत। तर आता मी ते 1 वाटी वापरून झाले, थोडंसं अजून टाकते। आपल्याला या पिठाची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर आता ही पेस्ट तयार झाली आहे बघा, अजिबात गुठळ्या नाही होऊ दिल्या। आपण छान असं हे मिक्स करून घेतलं आहे आणि हे पीठ पेस्ट बनवण्यासाठी 1.5 वाटी पाणी लागलं आहे। हे अर्धा वाटी पाणी आपण या कढईमध्ये टाकणार आहोत। आता हे तांदळाची जी पेस्ट आहे ती आपण साईडला ठेवून देऊत आणि इकडे गॅसवरती या कढईमध्ये आपण पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत। तर आता आपण हे अर्धा वाटी जे उरलेलं पाणी आहे ते टाकून घेऊ आणि दहा वाटी पाणी आपण इथं उकळायला ठेवणार आहोत। बरोबर असं 10 वाटी पाणी टाकलं आहे, म्हणजे आपला तांदळाच्या पिठामध्ये 1.5 वाटी आणि इकडे बाकीचं आपण पाणी टाकून घेतलं आहे। आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची। तर इथे मी जाड बुडाची कढई घेतली आहे। तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता, फक्त ते जाड तळाचं घ्या, कारण हे पेस्ट म्हणजे तांदळाचं जे पीठ आहे ते या भांड्याला चिकटणार नाही आणि छान असं व्यवस्थित शिजलं जाईल। त्यासाठी जाड बुडाचंच भांडं घ्यायचं आहे आणि थोडं मोठं घ्या, म्हणजे शिजता वेळेस काय होतं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करता येतं या पाण्याला। आता आपण उकळी काढून घेऊ। आता या पाण्याला छान अशी खळखळून उकळी आली की यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि इथे मी पांढरे तीळ टाकत आहे। तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही टाकले तरी काय हरकत नाही। 1 मोठा चम्मच आपण पांढरे तीळ टाकले आहे। तुम्ही तिळाऐवजी जिरं, ओवाई टाकू शकता किंवा प्लेन सुद्धा हे पापडे म्हणजे हे पापड बनवू शकता। अर्धा टीस्पून आपण पापड खार टाकलाय। आता हे छान एकजीव करून घेऊ आणि हे जे मिश्रण आहे आपण तांदळाच्या पिठाचं बनवलेलं ते आपण यामध्ये एका हाताने ही पेस्ट टाकायची आणि एका हाताने ढवळत राहायचं, म्हणजे ह्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि छान हे मिक्स होईल।
अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व टाकून घ्यायचं आहे आणि सारखं याला असं हलवत राहायचं आहे. आता हे जसं जसं शिजायला लागेल तसं घट्ट होत जातं, त्यामुळे सुरुवातीला खूप पातळ दिसेल तुम्हाला, पण शिजलं की घट्ट होतं. आणि पाण्याचं प्रमाण मी एका वाटीला 10 वाटी पाणी घेतलं आहे. एखादा वाटी थोडं कमी जास्त पाणी लागू शकतं. बघा तांदूळ आपले किती जुने किंवा नवीन आहेत त्यानुसार पाणी लागेल, पण हे 1 वाटी जर पीठ असेल तर 10 वाटी पाणी अगदी परफेक्ट आहे. आता हे सारखं असं फिरवत घ्यायचं आणि ह्याला उकळी आली की मग गॅस आपण मध्यम आचेवर ठेवणार आहोत आणि चांगलं हे पीठ शिजवून घेणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी काय बनवत आहे. तर मी बनवत आहे बघा तांदळाच्या पिठाच्या पळी पापड्या. तर करायला सोप्या तर आहेतच आणि खायला तेवढ्या छान लागतात, तोंडात टाकताच विरघळतात अशा ह्या पापड्या आहेत. सहज कोणीसुद्धा बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे. आणि एकदा बनवून ठेवल्या की मग वर्षभर आपण ह्या कधी पण तळून खाऊ शकतो. तर आता बघा जसं हे उकळी यायला लागेल ना याला, तसं तसं घट्ट होत जाणार हे. आणि असं तळापासून बुडापासून याला फिरवायचं आहे, ढवळायचं आहे. आता पहा याला ना उकळी आली, आपण गॅस मध्यम आचेवर ठेवू आणि याला साधारण 20 ते 25 मिनटं शिजवून घेऊ. शिजलं कसं ओळखायचं, तर ह्यावरनं छान असं हे काचासारखं दिसायला लागतं वरती, आपण तेव्हा समजायचं की हे मिश्रण शिजलं आहे. तर आता हे 20 ते 25 मिनटं मी मध्यम आचेवरती शिजवून घेते आणि मध्ये मध्ये याला असं फिरवत राहायचं बरं का, नाहीतर मग तळाला चिकटू शकतं हे. तर आता इथे बघा आपण 20 मिनटं शिजवलं आहे आणि बऱ्यापैकी हे असं घट्टसर झालं आहे. तुम्ही इथे पाहू शकता छान काचासारखं दिसत आहे. तरीसुद्धा मी काय करणार आहे 5 मिनटं अजून याला शिजवून घेणार आहे, म्हणजे थोडंसं अजून हे घट्ट होईल आणि आपल्याला पापड्या याच्या टाकता येतील. तर पाणी बघा इथे बरोबर झालेलं आहे आपलं, म्हणजे मला एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज पडली नाही. तुम्हाला जर हे मिश्रण खूप घट्ट वाटत असलं तर एखादा वाटी तुम्ही पाणी गरम पाणी टाकू शकता. थंड पाणी नाही टाकायचं, गरम पाणी टाकायचं. आता हे अजून 5 मिनटं शिजवून घेते. तर आता हे आपण 25 मिनटं शिजवून घेतलं आहे आणि बऱ्यापैकी आता हे छान असं घट्टसर झालं आहे. गॅस करायचा आहे बंद आणि हे एका वेगळ्या भांड्यात आपण काढून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, थंड होईल लवकर, कारण आपण याच्या पापड्या ज्या आहेत त्या पॉलिथिनवर टाकणार आहोत. तर हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आणि नंतरच ह्या पापड्या टाकायच्या आहेत. त्यामुळे असं वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचं, म्हणजे लवकर थंड होतं आणि फॅनच्या हवेखाली आपण 5 ते 10 मिनटं हे ठेवून देऊ मिश्रण. तर आता आपण ही पॉलिथिन जी आहे ती पुसून घेणार आहोत. आता हे मिश्रण पण थंड झालं आहे बऱ्यापैकी, त्याच्या आपण पापड्या टाकून घेऊ आता या पॉलिथिनवर. छोट्या मोठ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. थोड्याशा अशा पसरवून घ्यायच्या.
अशा पद्धतीने संपूर्ण ह्या पापड्या टाकून घेते. तर आता ह्या संपूर्ण पापड्या मी टाकून घेतल्या आहेत. 1-2 तास सावलीमध्ये सुकवते आणि नंतर कडक उन्हामध्ये वाळवून घेते. तर इथे ह्या पापड्या मी 1 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत आणि छान अशा झाल्या आहेत बघा. काचावानी होतात, एकदम पातळ अशा. आता आपण तळून सुद्धा बघणार आहोत. तर इकडे तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग ह्या पापड्या आपल्याला तळायच्या आहेत. आता तेल ना गरम झालं आहे. आपण पापडी यामध्ये टाकूया. मस्त अशा डबल टिबलनी ह्या पापड्या फुलून तयार होतात बघा. इथे तुम्ही पाहू शकता. आणि छान पांढऱ्या शुभ्र होतात. तोंडात टाकताच विरघळतात सुद्धा, खायला अप्रतिम लागतात. आता हे तेल आपण निथळून घेणार आहोत आणि ह्या तळून घेणार आहोत. तुम्ही ह्या हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभर टिकवू शकता. तर अशा ह्या आपल्या तांदळाच्या पिठाच्या पापड्या, पळी पापड्या तयार झाल्या आहेत. कशा झाल्या नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि हो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच छानशा आणि झटपट रेसिपीसह. आता इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा ह्या झाल्या आहेत आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत झाल्या आहेत.